हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल आणि फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत. सो आय होप कुणी कालचा व्हिडिओ जर कुणी बघितला असेल तर मला पर्सनली असं वाटलं होतं की आज काहीतरी धमाकेदार होईल, बट अजून तर ट्रम्पनं काही केलेलं नाहीये आणि 48 तासांचा जो अल्टिमेट होता मे बी आज रात्रीपर्यंत कदाचित संपेल आणि उद्या काहीतरी होऊ शकतं. बट अगेन या सिच्युएशनमुळे काय कसं होतंय की आपल्याला ट्रेड करायची हे म्हणजे हिंमत होत नाही, म्हणजे माझी पर्सनली होत नाही अजिबात. मला आज बीएससी मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये खरंच भारी खूप मस्त लेवल भेटली होती. चांगले ते 50-60 पॉईंट मिळत होणार होते, पण तरी पण म्हटलं हे काय होईल काय सांगता येत नाही. इंट्राडे झाला असतं बट नाही घेतलं मी. फेअर ऑफ लॉस जो म्हणतात ना तो सध्या म्हणजे हे काय लाजायचं काय लपायचं काय, मला जे वाटलं ते मी सांगितलं. मी ऑफिसमध्ये असताना मला ते वाटलं घ्यायचं, नंतर मी ऑर्डर टाकली परत कॅन्सल केली. सो कारण काय होतंय जेव्हा मी ट्रेड घेतोय ट्रम्प काहीतरी आणि आज जो बॉम्ब पडणार होता ते आज पडला नाही, कदाचित उद्या उद्या पडेल 48 तासाचा जो काय अल्टिमेट होता इराणला दिलेला. कारण इराण पण ऑलरेडी रेडी आहे. इराण आणि इस्रायलमध्ये कंटिन्युअस त्यांचं वॉर चालू आहे. इराण कोणत्याही परिस्थितीत स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन करत नाहीये. बॅरेलच्या प्राइसेस हाईक झालेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे युएस आणि इराण, कारण युएस ट्रम्प सध्या काही बडबडतोय, तुम्हाला नरकात भेटू दे, तुम्ही एकदम अश्मयुगा काळात तुम्ही जाणार आहात वगैरे, म्हणजे मराठी इंद्र ट्रान्सलेट मी करून सांगतोय. सो असं काहीतरी स्टेटमेंट त्याने जे दिलेत ना, मे बी काय होईल काय खरंच सांगता येत नाही. नंतर कधी म्हणतोय की 45 डेजचा आपण सीज फायर करूया. अरे हे काय चालू आहे? स्वतःच्या मर्जीने काहीतरी सध्या खेळ चालू आहेत त्याचे. मार्केटला खरंच इम्पॅक्ट होतोय. इंडियन मार्केटला होतोय, ग्लोबल मार्केटला होतोय. ठीक आहे. जिथं गोल्ड आणि बिटकॉइन पडायला पाहिजे होते तिथं बिटकॉइन आणि गोल्ड वर चाललेत. बिकॉज ऑफ वॉर ओनली. कारण एक सेफेस्ट असेट म्हणून बघितलं होतं जेव्हा वॉर सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा. ठीक आहे. तो सध्या आपण गोल्डचा चार्ट अनालिसिस करतोय. सो काल मी कदाचित हा झोन सांगितलं होता की ह्या झोन एक रेजिस्टन्स झाला होता, त्याचा ब्रेकआउट आला, त्या ब्रेकआउटचा सपोर्ट घेतला आणि देन आज परत त्याच ब्रेकआउटला म्हणजे थोडस त्या झोन मध्ये थोडीशी रिएक्शन आलेली आहे. म्हणजे ही जी काही कॅन्डल झाली होती त्याच्या परत रिटेस्टला काही बायर सेंटर झाले असेल. आज कम्प्लिटली साईडवेज होतं. म्हटलं ना, आज जर समजा ट्रम्पने काही केलं असतं तर कदाचित इथं काहीतरी मोमेंटम दिसली असती. आता हे मार्केट वेट करायला लागले की एका डायरेक्शन मध्ये फुटणार आहे. आता ती कोणती डायरेक्शन आहे दिसताना तर सगळं असं दिसतंय की ही डाऊन साईड डायरेक्शन आहे. बट स्ट्रक्चर असं दिसतंय की ऍटलिस्ट ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतं असं दिसायला लागले. कारण ऑलरेडी ह्या झोन पासून रिएक्शन आली आहे. म्हणजे ही जी रिएक्शन आली ती रेड कॅन्डलची, ही रिएक्शन इथून आली होती. सो आता राहिला फक्त हा झोनच. ठीक आहे. सो थोडंसं लोअर टाइम फ्रेमला जाऊ आपण. सध्या काय चालू आहे, सध्या जर व्यवस्थित बघितलं तर यस लिक्विडिटी क्रिएशन चालू आहे सध्या. जेव्हा मार्केट असं साईडवेज जाते बघा, ह्या झोन मधनं काल सांगितलं होतं की ह्या झोन मधनं थोडीशी रिएक्शन आली प्राइस मध्ये आणि आता सध्या लिक्विडिटी चालू आहे. लिक्विडिटी इन द सेन्स म्हणजे काय असतं, समजा आता मार्केट काय झालं एका डायरेक्शन मध्ये मूव्ह केले, म्हणजे समजा आता इथून ते इथपर्यंत डाऊनवर्ड डायरेक्शन केलेलं आहे. आता मार्केट काय करायला लागले, ह्या ठिकाणी एक लिक्विडिटी क्रिएट करायला. लिक्विडिटी इन द सेन्स काय, साईडवेज गेलेला आहे. साईडवेज ज्यावेळी मार्केट जातं तेव्हा बॉटम साईडला सगळे बायर्स असतात आणि टॉप साईडला सगळे सेलर्स असतात. मग नंबर ऑफ बायर्सचे एसएल जे असतात हे डाऊन साईड असतात आणि नंबर ऑफ सेलरचे जे एसएल असतात ते वरच्या साईडला असतात. ठीक आहे. आता जर समजा ह्याला अजून जर लिक्विडिटी म्हणजे आता हे अजून काय करेल, जर समजा एका पर्टिक्युलर डायरेक्शन ह्याला नाही मिळाली तर ते काय करेल, इथून परत डाऊन साईड येईल, परत इथनं वर जाईल, परत डाऊन साईड येईल. हे असं 1 2 3 डाव जर केलं ना एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये हे मार्केट फुटतं. मग ते कसं फुटतं, आता फॉर एक्झाम्पल जर वर जायचं असेल तर ती पहिल्यांदा खालच्या सगळ्या म्हणजे ह्या लेवलला जेवढे काय बायर्स आहेत त्या सगळ्यांची सॉरी म्हणजे जर समजा त्याला वर जायचं असेल ना तर तो काय करणार, पहिल्यांदा इथे जेवढे सेलर्स आहेत त्या सगळ्यांचं बाहेर काढणार, सगळ्यांना बाहेर काढणार, मग इथल्या सगळ्या बायर्स लोकांचा एसएल घालवणार आणि मग वर जाणार. म्हणजे असं जर थोडंसं ऑपोजिट डायरेक्शन मध्ये त्याचं खेळ चालू असतात. इव्हन असं पण होऊ शकतं की डाऊन साईड येईल, सगळ्या बायर्सला पहिल्यांदा घालवेल, मग इथं वरच्या सेलर्सना घालून मग वरती जाईल. सो तसंही होऊ शकतं. सो असं दोन्ही पॉसिबिलिटीज या ठिकाणी दिसतात मला. ओके. ही बघा, ही एक ऑलरेडी ही जी लिक्विडिटी होती ह्या कॅन्डलची, ठीक आहे, ह्या कॅन्डलची ऑलरेडी लिक्विडिटी इथं स्वीप झालेली आहे.
ठीक आहे. तरी पण बाईंग पोझिशन थोडीशी दिसतात अजून सुद्धा, म्हणजे ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग गेलेली नाहीये, अजून सुद्धा बाईंग दिसतंय गोल्डमध्ये. गोल्ड काय करतोय म्हणजे बरेच दिवस, म्हणजे आता बराच वेळ झाला गोल्ड सध्या ह्या लेवललाच प्राइस मध्ये अप अँड डाऊन करतोय. सो बेसिकली सांगणं थोडंसं अवघड आहे की काय करू शकतो. मला मला एक स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे एक गोष्ट अशी दिसते की हा जो झोन आहे, ठीक आहे, हा झोन, पहिली गोष्ट म्हणजे ह्याचा जर ओरिजिन मार्क केला तर ह्याचा ओरिजिन ह्या लेवलला आहे, आवरली डिमांड झोन. आवरली डिमांड झोन मी चुकून म्हणलं, डिमांड झोन इन द सेन्स सप्लाय झोन. ठीक आहे, डिमांड झोन हा बाय साईडला असतो. सो हा एक झोन आहे. तर जर समजा मार्केट इथून वर आलं तर ह्या लेवल पासून डाऊन साईड येईल किंवा या फेअर व्हॅल्यू गॅप पासून डाऊन साईड येईल. ठीक आहे, ह्याच्या ओरिजिन पासून किंवा फेअर व्हॅल्यू गॅप पासून जर मार्केटला एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जायचं असेल तर. आणि जर समजा इथे हळूहळू मार्केट जात असेल ना, तर समजून जा की इथे टच करून खाली येणार आहे डायरेक्ट. ही अशीच रेड कॅन्डल करणार आहे मग. आणि ही जेव्हा रेड कॅन्डल होईल ना, हा झोन सगळा तोडून एकदम शार्प डाऊनफॉल येणार, एकदम शार्प डाऊनफॉल येणार. एक नंबर ह्या लेवलला येणार आहे ती प्राइस. ठीक आहे, फोर ओव्हरला जावं, कारण 4 ओव्हरचं मेजर सप्लाय झोन असतात. बघा, हा जो सप्लाय झोन म्हणजे ही जी रिएक्शन आली ती ह्या झोन मुळे आली, ऍग्री. ठीक आहे, आता जर समजा, कारण रिझन काय दिसते मला, हे ग्रीन कॅन्डल बघा, ही ग्रीन कॅन्डल बघा, ही ग्रीन कॅन्डल, त्याच्या अगेन्स्ट सेलरची कॅन्डल बघा, एकदम स्लो स्लो चालू आहे. म्हणजे बघा ह्या लेवलला इथे इथे कसं प्राइस ऍक्शन झालं होतं, सेम तशीच प्राइस ऍक्शन इथे पण चालू आहे. ह्या लेवलला सुद्धा सेम प्राइस ऍक्शन चालू आहे. अजून एक ग्रीन कॅन्डल करेल, मग त्याच्यानंतर मग जर समजा मार्केटला डाऊन साईड आहे, कारण ऑलरेडी काय केलेलं आहे, ह्या लेवलला टच करून मार्केटनं डाऊन साईड मोमेंटम खूप चांगली दिलेली आहे. म्हणजे ही जी रेड कॅन्डल क्लोज झालेली ही खूप चांगली क्लोज झालेली आहे. सो एक्सपेक्टेशन हेच राहतील, प्रोबॅबिलिटी हेच राहील की ह्या झोन मधून इथून रिॲक्शन आली पाहिजे. आणि कॅन्डल जी आहे ना, बघा ही वीक, ठीक आहे, आणि ही कॅन्डल ही अशी अशी रेड कॅन्डल होईल आणि देन नंतर हे सगळ्यांना इथं असं घालवेल तो रेड कॅन्डल करून खाली परत डाऊन साइड. हे असं होण्याची शक्यता मला दिसते. ठीक आहे, दिस इज हाऊ गोल्ड शुड वर्क. पण सध्या वॉर सिच्युएशनमुळे गोल्ड अजून ह्याला ब्रेक करू शकतो. ठीक आहे, मी काय म्हणतोय, हेच पॉसिबिलिटी आहे, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस प्लेस करूनच एंट्री एक्झिट घेतली पाहिजे. जरी समजा इथे एंट्री घेत असाल तर इथे एस एल लावा, मगच एंटर व्हा, टार्गेट प्रॉपर लावा, त्याशिवाय एंट्री विदाउट स्टॉप लॉसची एंट्री घेऊ नका, कारण काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. वॉर जर एकदम हाय पीकला गेलं, ऑइल प्राइसेस, जे काही एनर्जी रिसोर्सेस जे आहेत, जे इराण थ्रू ग्लोबल मार्केटला जे 20% सप्लाय होतो त्याच्यावरती जर इम्पॅक्ट झाला तर नक्कीच हे क्रायसिस येणार. वॉर सिच्युएशनमुळे परत एकदा गोल्ड इट कुड बी अ व्हॅल्युएबल असेट म्हणून कन्सिडर केलं जाईल. नंबर ऑफ म्हणजे जेवढे काही कंट्रीज आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट परत गोल्डमध्ये इन्क्रीज होईल. इव्हन आपला आरबीआयने सुद्धा गोल्डमध्ये खूप नंबर ऑफ पोझिशन्स बाय केले होते आणि आता जे रिसेंटली सेलिंग मध्ये त्यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सेल केल्या जेव्हा रशियाने सेलिंग चालू केलं तेव्हा. ठीक आहे, सो दिस इज हाऊ गोल्ड वर्क केला पाहिजे. सो लेवल सध्या हेच आहेत की जर समजा ह्या लेवलचा जर ब्रेकआउट येत असेल, म्हणजे हिथून कॅन्डल हिथपर्यंत, तर हमखास $5,000 ह्या लेवलला गोल्ड जाणार. आणि जर समजा इथूनच डाऊन साईड आलं तर इथे काय झाले मी पाहिजे तुम्हाला सांगितलं, इथे एक उलटी हॅमर शूटिंग स्टार क्रिएट झाली पाहिजे आणि डायरेक्ट रेड कॅन्डल झाली पाहिजे. ठीक आहे, तर याचा अर्थ आपण म्हणू शकतो ऑलरेडी तसं पिक्चर तर मला दिसतंय. इथे नंबर ऑफ सेलर्स दिसतात मला. ठीक आहे, सेलर्स इथे खाली प्राइसला ढकलायला लागलेत आणि बायर्सला काय करायला लागलेत, इथे रिटेलर्सला ऍड करायला लागलेत. सो डेफिनेटली मला पॉसिबिलिटी ही दिसते की ह्या ऍटलिस्ट ह्या ओरिजिन पर्यंत तरी प्राइस जाईल. या ओरिजिन मधून एक शूटिंग स्टार क्रिएट करेल. इव्हन जर समजा लिक्विडिटी स्वीप झाली तर ह्या लेवलला जेवढी काही लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी सुद्धा घेतली जाईल आणि मग गोल्ड डाऊन साइड येईल. असं म्हणजे 70% प्रिडिक्शन प्रोबॅबिलिटी मला ही दिसते. 30% प्रोबॅबिलिटी मला ही दिसते की जर समजा वॉर एकदम क्रिटिकल सिच्युएशनला गेलं तर गोल्ड परत एकदा मग अप जाण्याच्या तयारीत दिसेल. ओके,
So please mark the level for the gold. Let's see the BTC. Oh my god, काल बघा मी काल कदाचित मार्किंग वगैरे सगळं दिलं होतं आणि मी म्हटलं पण होतं. हे बघा, कालचा जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज चेकआउट करा, कारण हे जे प्राइस ऍक्शन दिसते मला, या प्राइस ऍक्शन वरती मी म्हटलं होतं की जर समजा ह्याच्यावरती ब्रेकआउट आला, ब्रेकआउट आल्यानंतर प्राइस इथूनच खाली आली पाहिजे, आणि जर समजा इथून नाही खाली आले तर प्राइस त्याच्या ओरिजिनला नक्कीच जाणार. आणि सध्या प्राइस त्याच्या ओरिजिनला चालले. ठीक आहे, ओरिजिन मध्ये जाणार आणि ते चालले. तुम्ही व्यवस्थित बघितला तर गोल्ड हा, सॉरी, बीटीसी हा ह्या लेवलला परत त्याच्या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे. डेलीला जरा बघूया आपण, डेलीला काय स्ट्रक्चर दिसते. लुक ॲट दिस स्ट्रक्चर, लुक ॲट दिस प्राइस ऍक्शन. इट्स अमेझिंग यार, अमेझिंग अमेझिंग. म्हणजे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला, जो कोणी कन्व्हेन्शनल ट्रेडर आहे, ट्रेंड लाईन वगैरे खेळतात ना, त्यांच्यासाठी पण सांगते. हे ट्रेंड लाईन का होतात, एव्हरीवन नोज. ठीक आहे, मी हे थोडंसं मार्किंग डिलीट करतो आणि हे ट्रेंड लाईन. ओके, लेट्स सी. सो दिस इज द एरिया, दिस वन इज द एरिया. हा जो एरिया आहे तो सप्लाय झोनचा एरिया आहे. ओके, पॉसिबिलिटीज काय काय आहेत, चला पॉसिबिलिटीज बघू आपण. पॉसिबिलिटीज काय काय दिसतात आपल्याला बिटकॉइन मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे प्राइस ओरिजिनला जाते. या फेअर व्हॅल्यू गॅपमधनं प्राइस मध्ये बघा रिएक्शन आली, डाऊन साइड आली, चला परत वर चालली. आता हा एक सप्लाय झोन आहे, हा ओरिजिन आहे, आणि देन त्याच्यानंतर इथे काय लिक्विडिटी आहे. जर समजा प्राइस इथपर्यंत पोहोचत असेल तर याचा अर्थ ही लिक्विडिटी खायला सुद्धा जाऊ शकते. प्राइस ही लिक्विडिटी घेऊ शकते. पण जर समजा प्राइस जर इथूनच डाऊन साइड येत असेल, म्हणजे त्याला डाऊन साइड यायला कुठून आलं पाहिजे माहितीये काय, ह्या लेवल पासून, म्हणजे ही जी फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना, इथूनच डाऊन साइड आलं पाहिजे. तरच आपण म्हणू शकतो की ह्या झोन मधूनच खालची मुवमेंट म्हणजे डाऊन साइड येणार. अदरवाईज आता बघा इथे काय केलंय आपण, थोडंसं प्राइस ऍक्शन बघितलं तर इथे बघा, ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल झाली. ओके, ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर काय तिथं इथे हिडन सेलर्स आले बघा. ओके, त्याच्यानंतर दोन बॅक टू बॅक चांगल्या बुलिश कॅन्डल झालेले, एकदम चांगल्या. त्याच्यानंतर काय झालं, बायर्स काय झाले, कमी झाले. बायर्स थकले. इथे सेलर ऍड झाले, इथे सेलर ऍड झाले, कारण ही उलटी हॅमर म्हणजे शूटिंग स्टार झाली. ठीक आहे, देन त्याच्यानंतर परत ह्या लेवलला काय केलं, लिक्विडिटी स्वीप केली, म्हणजे ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली मार्केटने. म्हणजे इथे जेवढे काय सेलर्स ऍड झाले होते नवीन, ही शूटिंग स्टार बघून त्यांना बाहेर काढलं. देन त्याच्यानंतर ह्या लेवलला जेवढे काय म्हणजे जे रिटेलर्स होते, सेलिंग साईडला बसले होते, त्यांना बाहेर काढलं. आता परत हॅमर झाले बघा. आता ही उलटी हॅमर जी शूटिंग स्टार झालेले, परत ह्या लोकांना इथनं बाहेर काढलं जाईल. बघा तुम्ही, इथं ह्या लोकांना परत इथून बाहेर काढलं जाईल. म्हणजे जे कोणी इथे एंटर झालेत, ही कॅन्डल बघून इथं त्यांचा एसएल ठेवून जे कोणी इथे एंटर झाले त्यांचा परत एसएल खाल्ला जाईल. लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, हे ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, एक कॉन्फिडन्सली प्रोबॅबिलिटी सांगतोय, ओव्हर कॉन्फिडन्स तर अजिबात नाहीये. ठीक आहे, सो सेम तसंच होणार, एक दोन तीन टाइम तरी लिक्विडिटी हंटिंग होतच. रिटेलर्सला असं सहजासहजी काही मार्केट पैसा देणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हे प्रोबॅबिलिटी सध्या मार्केटमध्ये चालू आहे. सो बिटकॉइन मध्ये तरी तसंच होणार आहे. मी म्हणतोय जर तसं प्रोबॅबिलिटी झाली तर बिटकॉइन मध्ये परत 50,000 40,000 तुम्हाला लेवल्स बघायला मिळतील. पण बिटकॉइन खरं सांगितलं तर बिटकॉइनची प्राइस ऍक्शन खरंच खूप मस्त चालू आहे, आणि खरंच खूप किती दिवस साईडवेज आहे जवळपास. हे बघा ना, फेब टू मार्च ह्या लेवल, म्हणजे इतकं जवळपास फेब मार्च एप्रिल आता चालू झाला जस्ट, म्हणजे ऍटलिस्ट 2 महिने बिटकॉइन साईडवेज आहे, 2 महिने. ठीक आहे, आणि आपण म्हणतोय तशी प्राइस ऍक्शन तर ह्याच्यामध्ये झालेली आहे. म्हणजे साईडवेज गेलं, एक सप्लाय झोन ब्रीच केला, नंतर दुसरा सप्लाय झोन ब्रीच केला, म्हणजे 1 2, आणि हा त्याचा ओरिजिन, म्हणजे एवढं सगळं ब्रीच करून परत डाऊन साइड आलं. देन त्याच्यानंतर परत प्राइस वर चालल्या. सो मार्केटमध्ये स्ट्रक्चर तर बिटकॉइनचं खूप चांगलं झालेलं आहे, इट्स ऍग्री. ओके, सो ही लेवल मार्किंग करून घ्या, 70,406 आला तर बिटकॉइन ह्यातनं खाली आला पाहिजे. आणि जर समजा बिटकॉइन इथपर्यंत पोहोचत असेल तर याचा अर्थ बिटकॉइन ही लिक्विडिटी सुद्धा घेऊ शकतं, ही लिक्विडिटी सुद्धा बिटकॉइन घेऊ शकतं. ठीक आहे, सो बी प्रिपेअर, बी रेडी फॉर दिस.
आणि हे सेलिंग खूप चांगलं आहे बरं का, हे सेलिंग खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणतोय की बिटकॉइन अजून सुद्धा ह्या लेवल पासून डाऊनसाइड आलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी त्यानं काय केलंय बघा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याने. ह्या कॅन्डलचा ब्रेक केलेला आहे बरोबर, ह्या बाईंगचा ब्रेक केलेला आहे, ऍग्री. देन त्याच्यानंतर बघा हे एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे इथे. ओके. देन त्यानंतर ही कॅन्डल बघा, ह्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग गेलेली आहे. म्हणजे जेवढे बायर्स नवीन ऍड झाले त्या सगळ्यांना पहिल्यांदा बाहेर काढलेलं आहे. म्हणजे एक चेंज ऑफ कॅरेक्टर पण सीओसी किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर जे आपण म्हणतो त्याला, ते सध्या इथे दिसते आपल्याला हायर टाइम फ्रेम मध्ये. ठीक आहे. तसं त्यामुळे अजून तरी बिटकॉइन मध्ये मला एकदम चांगली बाईंग चालू झाली किंवा असं अजून तरी मला तसं दिसत नाहीये. ओके. सो बी रेडी फॉर दिस. बिटकॉइन मध्ये जर गेला तर ह्या लेवलला म्हणजे हा जो झोन आहे 70,000 71,000चा, इथून डाऊनसाइड आला पाहिजे, इथली लिक्विडिटी घेऊनच खाली आला पाहिजे. आणि हे ह्या ट्रेंड लाईनला जेवढे जेवढे बायर्स ऍड झालेत त्यांच्या सगळ्यांचा एसएल ह्या लेवलला असणार आहे, इथे असणार आहे, ह्या लेवलला असणार आहे. त्यामुळे जेव्हा पण कधी इथून रिॲक्शन येईल प्राइस मध्ये डाऊनसाइडची, सो खूप स्ट्रॉंग रिॲक्शन येणार आहे. कारण इथे ऑलमोस्ट जवळपास किती लिक्विडिटी पेंडिंग असणार आहे बघा ह्या लेवलला. कारण इथे भरपूर बायर्स आहेत तो, या लेवलला भरपूर बायर्स असणार आहे. त्यामुळे इथं ट्रेंड लाईनचा जो ब्रेकआउट फेल करू शकतो, तर तो ब्रेकआउट खरंच खूप स्ट्रॉंग फेल होईल. ओके. आय होप यू विल लाईक द व्हिडिओ. आणि तुम्हाला कंटेंट व्हिडिओ मधला खरंच जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि जे कोणी ट्रेडर्स करतात ठीक आहे त्यांना प्रत्येकाला शेअर करा आणि त्यांचा अनालिसिस शेअर, त्यांना सुद्धा अनालिसिस सांगा. आणि जर समजा या व्हिडिओजमध्ये किंवा अनालिसिसमध्ये जर मी काही गोष्टी चुकीच्या सांगत असेल किंवा ही गोष्ट अशी नाही तर तुम्ही असं सांगितलं होतं, असं होणार तसं होणार, जर समजा काही चुकीच्या गोष्टी जर चार्ट मध्ये अनालिसिस करताना जर काही जात असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये ऍड करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, टाटा, बाय बाय.